उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची मातोश्रीवर भेट घेतली आहे। उद्धव ठाकरेंनी भांडूपमधील संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे। उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरेही राऊत यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेल्याचं कळतंय। मागील अर्ध्या तासापासून उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या निवासस्थानी दाखल आहेत। ठाकरेंच्या भेटीवेळी संजय राऊत यांच्या आई, पत्नी आणि भाऊ सुनील राऊत सुद्धा उपस्थित असल्याचं कळतंय। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। पद्मेश, या संदर्भात आत्ताची ताजी अपडेट काय आहे? आणखी किती वेळ त्यांच्यामध्ये संवाद साधू शकतो? आणखी किती वेळ चर्चा चालू शकते? नक्कीच माधुरी, आपण पाहिलं तर अर्ध्या तासापूर्वी उद्धव ठाकरे इथे भांडूप येथील संजय राऊत यांचे निवासस्थान म्हणजे मैत्री इथे आले आणि त्यांच्यासोबत त्यांचे सपत्नीक ते आले होते। आता ते त्यांच्या मातोश्री संजय राऊत यांच्या मातोश्रीच्या विचारपूस करते। त्यांच्याबरोबर संजय राऊत यांची पत्नी संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत हे देखील वरती आता ते पोहोचलेले आहेत। आपण पाहिलं ते जवळपास 2 वर्षानंतर स्वतः उद्धव ठाकरे इथे संजय राऊत यांच्या मातोश्रींची विचारपूस करण्यासाठी येतात। आपण जर पाहिलं तर मागच्या वेळी जेव्हा संजय राऊत यांना अटक झाली होती तेव्हा त्यांच्या मातोश्रीची विचारपूस करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे आले होते आणि आज जवळपास अर्ध्या तासापूर्वी स्वतः उद्धव ठाकरे इथे संजय राऊत यांच्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी आले। ही भेट कौटुंबिक असून या संदर्भात आपण बघितलं तर अनेक गुप्तता देखील पाळली होती। त्यामुळे आपण पाहिलं तर या भेटीला वेगळं महत्व आहे, कारण संजय राऊत हे कडवट शिवसैनिक आहेत आणि जेव्हा शिवसेना फुटली त्यानंतर अनेक जे निष्ठावंत राहिले त्यामधले एक संजय राऊत आहे। त्यामुळे आपण पाहिलं एक मुख्य प्रवक्ता म्हणून संजय राऊत यांना ओळखलं जातं। अनेक दिवसांपासून आपण पाहिलं आज त्यांची संजय राऊत असेल आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत देखील प्रदर्शित झाली। त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे आज भांडूप येथे संजय राऊत यांच्या कुटुंबियाला भेट देण्यासाठी आलेले आहेत। पद्मेश, या भेटीमागचे आणखी काही तपशील समोर आले आहेत का? नक्कीच आपण पाहिलं अजून जवळपास ही भेट चालेल। कौटुंबिक विचारपूस सध्या चालू आहे। आपण पाहिलं तर संजय राऊत हे कुठेतरी निष्ठावंत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या घरी भेट देण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे आता थोड्याच वेळात 15 ते 20 मिनिटात उद्धव ठाकरे देखील खाली येतील आणि माध्यमांशी देखील ते संवाद साधतील। नक्कीच पद्मेश, धन्यवाद दिलेल्या या अपडेटसाठी।